आम्ही अहो किती मरणाचे उलट करू राहिले, जुलाब करू राहिले, विष बाधा झाली त्यांना. जेवलं गंठन भाऊजी? नाही ना, लय भूक लागली, करा काहीतरी. करू का? तुम्हाला सांगू का, मला आहे ना चिकन खायची लई इच्छा होती. करा चिकन, मग खाऊ ना आपण दोघं. पण पैसेच नाही चिकन आणायला. तुमच्या एटीएम ला फोन लावा ना, चोर म्हणला ते टाकतील ना पैसे. अहो एटीएमचा आहे ना सकाळपासून फोन बंद आहे. कमल्या प्रेमा देतील का उसने? त्यांचे पैसे असतात का द्यायला? ते कायचे देते. आयला राव, तुम्ही चिकनचं नाव काढलं, माझी मेंदूला ऑर्डर भेटली, आता मला चिकन खावंच लागल. हा ना. ऐका, मी काहीतरी आयडिया करून चिकन आणतो 2 किलो. 2 किलो? हा. कुठून आणतो मी, बरोबर. तुम्ही ना फक्त बाकी तयारी करा, मसाला बिसाला करून ठेवा. नक्की का? नक्की. भाकरी करा बाजरीच्या, मस्त चुरून खाऊ, आणि जिरा राईस करा. बर, मी आलो चिकन घेऊन. हा हा. प्रेम आहे त्याला आता क्वांटिटी कमी यायला लागलं राव. 1 2 3 4 5 6 7 पीस येत. 1 2 3 4 5 माझे 6 लहानपणी किती यायचे मग? मी लहान होतो तेव्हा 10 यायचे. आता कमी केले यांनी. मला दे ना एक. अजून जर घे खा. अजून देऊ का रे? दे दे अजून एखाद दे, खाऊन दे आपलं गंटूला. बाई खा मस्त की. कसं आहे, भारी लागतं ना? साधा कोण आहे? अरे मग वातावरण असं आहे ना गंटू. वाट वातावरण असं होतं. खा बरोबर. खा अजून जर. अयो, खा ना अजून. माझं पोट दुखायला लागलं. पोट दुखायला लागलं? ए यार, काय होतं तुला? अयो, गंठन मी चाललो. अरे यार गंठन, काय झालं अचानकच? काय माहिती राव, लगेच पोट दुखायला लागलं. हे असं जे काही खातं बाहेरचं वगैरे इकडे तिकडे एवढंच आहे. कमलेशला प्रेमाला कोणाला तरी अकलला. हॅलो कमलेश, गंठन भाऊजीला काय खाऊ घातलं तू? पोंगे? अरे काय खाऊ घातलंय तू? पोट दुखतंय त्यांचं, विष बाधा झाली त्यांना. इकडे या तुम्ही, पैसे पाठव आणि इकडे तू दवाखान्यात घेऊन जावं लागेल त्यांना. नाही संबंध, तू घरी ये पहिले, लवकर ये. हा हा येतोय. हिला काय झालं असं काय माहिती राव. पटकन खाणार राव. काही मध्ये डायरेक्ट बारी. आले आले आले. काय झालं याला? काय झालं त्यांना बघ? काय खाऊ घातलं तुम्ही? आम्ही कुठं काय खावलं? ते फक्त पोंगे खाल्ले आमच्या घरी एक खायले तुम्ही खाऊ घातलं ना? आम्ही अहो किती मरणाचे उलट करू राहिले, जुलाब करू राहिले, विष बाधा झाली त्यांना. विष पाहता झाली. हा दवाखान्यात न्यावं लागेल, इमर्जन्सी आहे. पैसे काढत चला पटकन. पैसे आमच्याकडे नाही तेवढे पैसे. एवढं नाही, मी पोलिसात जाईन ना, केस करीन. तुम्ही ना त्याला अन्नातून काहीतरी औषध दिलंय म्हणून. हा मग गंठन भाऊजी, माझ्याकडे एवढेच आहेत 200. 200 केस पेपर तरी निघान का? एवढेच आहेत माझ्याकडे. धरा वहिनी धरा, माझ्याकडचे 300. 500च आहे फक्त. 500 रुपयात काय व्हायचंय? काहीतरी करा, त्याला घेऊन तुम्ही करा काहीतरी. गंठन हा नेते मी, जा निघा. हा मग गंठन भाऊ, तुम्ही गाडी मागवते. चल आपलं चल. देते 500. 500. मी आलो चिकन घेऊन. हा. तुम्ही बाकी तयारी करा, कुकर बिकर लावा. हा हा लगेच. हो इथं काय सर नाही, इकडे तिकडे बघत चालले सरपंच. काय झालं? ते अगोदर ते पोंग्यावरती बंदी घाला राव. काय लोक मारायला लागले त्याच्याने. पोंगे खाऊन मग लोक मारायला लागले. काही सांग आता आपलं. आम्ही काय खोटे बोलतो तुम्हाला? इथं काय खोटे बोलासाठी आलो का तुमच्याकडे होतो? त्या पोंगावर पहिले बंदी घाला, तर खाल्लं त्या गंठ्याने. त्या गंठ्याला झाली विष बाधा. 10 रुपयाचा पोंगा आम्हाला 500 रुपयाला पडला. तर ते सुजाताबाई म्हटल्या त्याला दवाखान्यात न्यायचंय, 500 रुपये द्या. आम्हाला 500 रुपये त्याला द्यावा लागले. अरे पण तुम्ही त्या घंट्याला पोंगे दिलाच कशाला? आलो काय नाही म्हणता काय? जिथं खायची सगळं गोष्ट बसलं का? आहे, आम्ही बी खात होतो. आम्ही खाल्लं, तो आला त्याला दिलं. मग थांब 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 थांब. पोंगे तुम्ही बी खाल्ल्या, आम्ही पण खाल्ला. घंट्याला बी दिल्या. हा. घंट्याला विष बाधा झाली, गंठ्याला विष बाधा झाली. तुम्हाला नाही झाली. आम्हाला नाही झाली. नाही. एकाच पॅकेट मध्ये सगळ्या पोंगळ्या होत्या ना. हा कुठे आता? कुठे आहे तो पेशंट? कुठे आहे? ते तर सुजाताबाईची इथं होतं ते. सुजाताबाईकडे आहे ना. चला बघू आता काय होतंय त्याचं. विष बाधा कुठून निघती. इथेच पडले होते तो. कुठे गेला ह्यो? गंठन पेशंट. ओ सुजाताबाईने गंठन.
तू आजारी आहे ना पोट दुखते तुझं हा झोपले होते आतमध्ये. विष बाधा झाली ना हा. आपण आहे ना याला सिव्हिलला नेऊ वर एक नळी खालून एक नळी नेरम्याचं पाणी आणि एक नारसळ साफ होऊन जाईल काही टेन्शन घेऊ नका तुम्ही मला सगळं चांगलं खर्च- वाटतं आता फ्रेश असं कसं फ्रेश आहे यांनी औषध दिलं तर त्याच्यानंतर थोडी झोप काढली आता एकदम फ्रेश वाटतंय. हा मी औषध दिलं त्यांना आता बरं वाटते. असं फ्रेश वाटत असतं क्षणिक आणि नंतर पुन्हा त्रास होतो आणि ह्या विष बाधेने माणूस जाऊ सुद्धा शकतो. हा तर आता तुम्ही मस्त की खालून नळी वरून नळी निर्मा पाणी नारळ. परत त्रास झाला ना मग घेऊन जा. मला आता बरं नाही आहे. नव्हती झाली विष बाधा. नव्हती झाली नाही मग आम्हाला चिकन खायचं होतं चिकन आणायला पैसेच नव्हते मग नाटक करून यांच्याकडून पैसे उकळले. बघा बघा सरपंच आमच्याकडून असे 500 रुपये घेतले यांनी आणि चिकन खात्यात खुशाल. अहो तो गंठन तर खायच खाऊ का दादा सुजाता वहिनी तुम्ही तरी थोडस हे करायचं ना. हा आता एक काम करा पोरांचे 500 रुपये देऊन टाका. पाचशे नाही, आता आम्ही 1000 घेणार. 1000 500 पण नाहीये चिकन करून खाल्लं आम्ही. हो आई ते बी 200-300 रुपये माझे 200 त्याचे. एक काम करा ना मग मी भाकरी करते अजून मग जेवण करून घ्या तुम्ही. हा थोडाफार खळकुट असेल ना. नाही बरीच भाजी आहे. बरीच भाजी आहे का भागन तुमच्या दोघांना 2 किलो आणलं होतं. 2 किलो दोघांना 2 किलो. अरे काही खाणे का स्वांगे बघा कोणाच्या जीवर कोण उड्या आणतोय. तुम्ही करा भाकरी तिकडनं जीव घाला. हा ते घाला नाही मी व्हेज खातो मी नाही नॉन व्हेज खात. तुम्ही यांनाच खाऊ घाला. हा आता गेलेत 500 खाऊन तरी जा कमीत कमी. आता खाऊ ना. हा? कोणी बी येड्यात काढित तुम्हाला हेर गडीन हेर तारा. चला 250 रुपये बसा. थाळी पडन. हो करा ना तुम्ही भाकरी. हा